हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू डबल अकॅडमी पुणे। आज आपण बघणार आहोत एमपीएससी एमईएस एग्जाम 2025। त्यामध्ये आपल्या सिव्हिल इंजिनिअरिंग साठी प्रिलिम्सचा सिलेबस आपण बघणार आहोत। त्यामध्ये डिटेल सिलेबस आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत बघून घ्यायचा आहे। व्हिडिओला लाईक करायचे आहे, नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब सुद्धा करायचे आहे। त्याआधी बघा, अकॅडमीमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेची जी आता जाहिरात आलेली आहे, त्यासाठी आपले सिव्हिल इंजिनिअरचे पद आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्य। या पदासाठी आपण बॅच स्टार्ट केलेली आहे। त्यासोबतच अकॅडमीमध्ये ऑल डायरेक्ट रिक्रुटमेंट बॅच सुद्धा स्टार्ट झालेली आहे। त्यामध्ये बीएमसी, एनएमसी, डब्ल्यूआरडी, एमजीपी, महाट्रान्सको या सर्व एक्झाम्स आपण ऑनलाईन स्वरूपामध्ये बॅच स्टार्ट केलेली आहे। बॅचचे फीचर्स आहेत जुन्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण, तांत्रिक विषयाचा भरपूर सराव होणार आहे, सर्व विषयांचे रेकॉर्डेड लेक्चर प्लस जे स्टुडंट बॅच जॉईन करणार त्यांसाठी टेस्ट सिरीज आणि ई बुक्स नोट मोफत स्वरूपामध्ये असणार आहेत। व्हिडिओ डाउनलोड सुविधा, डिजिटल बोर्डवर लाईव्ह क्लास, लेक्चर तुम्ही अनलिमिटेड वेळा पाहू शकता। लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये आपल्याकडे लेक्चर्स अवेलेबल आहेत। त्यासोबतच बॅचची फीस आहे 2000 रुपीज प्लस 1 इयर व्हॅलिडिटी असणार आहे। एका वर्षापर्यंत तुम्ही बॅचेस कधी पण बघू शकता। तुम्हाला बॅच जॉईन करायचे तर अकॅडमीचा नंबर आहे 8329 588625। यावर तुम्ही कॉल करू शकता। त्यानंतर बघा, आपण आपला डिटेल सिलेबस काय असणार आहे ते आपण आता बघणार आहोत। पेपर 1 आणि पेपर 2। पेपर 1 आपला जीएसजीके असणार आहे, पेपर 2 सीसेटचे असणार आहे। पेपर 1 200 मार्काचा आहे, पेपर 2 सुद्धा 200 मार्काचा असणार आहे। ठीक आहे, त्यामध्ये ड्युरेशन आपलं 2 आवर्स असणार आहे, 2 तासासाठी आपला पेपर असणार आहे। पेपर 1 कंपल्सरी आहे आणि पेपर 2 क्वालिफाइंग आहे। ठीक आहे, त्यासोबत पेपर 1 डिग्री, ज्यांची डिग्री कंप्लीट आहे ते पेपर 1 देऊ शकतात। सॉरी, डिग्री लेवलचा पेपर 1 असणार आहे। देन पेपर 2 आहे टॉपिक नंबर 1 to 5 हा डिग्री लेवलचा आहे। देन टॉपिक नंबर 6 क्लास 10th लेवलचा आहे। टॉपिक नंबर 7 10th आणि 12th लेवलचा असणार आहे। तुम्हाला मराठी आणि इंग्लिश दोन्ही मीडियम मध्ये आपला पेपर असणार आहे। ज्यांना मराठी कम्फर्टेबल आहे ते मराठी आणि ज्यांना इंग्लिश कम्फर्टेबल आहे ते इंग्लिश मध्ये पेपर तुम्ही सॉल्व्ह करू शकता। सामान्य अध्ययन पेपर क्रमांक 2 सीसेट। सीसेट हा क्वालिफाइंग असून अर्हता प्राप्त करण्यासाठी किमान 33 गुण मिळवणे 33% गुण मिळवणे आवश्यक राहणार आहे। ज्यांना 33% आपल्याला क्वालिफाइंग असायचे आहे पेपर 2 साठी। या पेपर मध्ये किमान 33% गुण प्राप्त करणाऱ्या उमेदवारांचे पेपर क्रमांक 1 मधील गुणांच्या आधारे महाराष्ट्र नागरिक सेवा राजपत्रित मुख्य परीक्षा त्यांना ते मुख्य परीक्षेसाठी क्वालिफाय होणार आहे। ठीक आहे, देन नकारात्मक यामध्ये निगेटिव्ह मार्किंग असणार आहे। डिसिजन मेकिंग आणि प्रॉब्लेम सॉल्विंग याच्यामध्ये फक्त निगेटिव्ह मार्किंग नाही आहे टॉपिक मध्ये, बाकी पूर्ण पेपर मध्ये तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग असणार आहे। आपले निगेटिव्ह मार्किंग 1/4 आहे। ठीक आहे, 25%। एखाद्या प्रश्नाची एकापेक्षा अधिक उत्तरे दिली असल्यास अथवा जे उमेदवारांनी उत्तरपत्रिकेत पूर्ण वर्तुळ चिन्हाकरिता केले नसेल तर प्रश्नाचे उत्तर चुकीचे समजण्यात येणार। तुम्ही त्यामध्ये सर्कल करताना तुम्हाला बरोबर करायचे आहे, कारण की ते बरोबर नाही केलं तर ते उत्तर तुमच्या काउंट केलेलं नाही जाणार आहे। ठीक आहे, आता बघा सिलेबस काय असणार आहे। आपला सिलेबस आहे पेपर 1 चे 200 मार्काचा सिलेबस असणार आहे। यामध्ये करंट इव्हेंट ऑफ स्टेट, नॅशनल अँड इंटरनॅशनल इम्पॉर्टन्स, देन हिस्ट्री ऑफ इंडिया, इंडियन नॅशनल मोमेंट विथ सम वेटेज ऑफ महाराष्ट्र, देन महाराष्ट्र इंडिया अँड वर्ल्डच्या जिओग्राफी असणार आहे। ठीक आहे, त्यासोबत फिजिकल, सोशल, इकॉनॉमिक, जिओग्राफी ऑफ महाराष्ट्र, इंडिया ऑफ द वर्ल्ड, इंडिया अँड महाराष्ट्र, पॉलिटी अँड गव्हर्नन्स, कॉन्स्टिट्यूएंट पॉलिटिकल सिस्टम असणार आहे, पंचायती राज, अर्बन गव्हर्नन्स, पब्लिक पॉलिसी, राइट इश्यूज एक्सेट्रा। देन इकॉनॉमिक अँड सोशल डेव्हलपमेंट, सस्टेनेबल डेव्हलपमेंट, पॉवर्टी, इन्क्लुजन, डेमोग्राफिक। ठीक आहे, देन आहे 6th आपला जनरल इश्यूज ऑन एन्व्हायरमेंटल इकॉलॉजी, बायोडायव्हर्सिटी, क्लायमॅटिक चेंजेस that do not require subject specialization। ठीक आहे, जनरल सायन्स हे आपले जे टॉपिक आहे पेपर 1 चे, जीएसजीके आपलं पेपर 1
बेसिस आहे. 200 मार्क्सचा आपला पेपर 1 असणार आहे. देन 200 मार्क्सचा पेपर 2. आता पेपर 2 चा सिलेबस बघणार आहोत आपण. पेपर 2 मध्ये फर्स्ट आहे कॉम्प्रिहेन्शन असणार आहे. ठीक आहे. देन इंटरपर्सनल स्किल विथ इन्क्लुडिंग कम्युनिकेशन स्किल. देन लॉजिकल रिझनिंग अँड एनालिटिकल एबिलिटी सुद्धा असणार आहे. डिसिजन मेकिंग अँड प्रॉब्लेम सॉल्विंग क्वेश्चन्स. ठीक आहे. जनरल मेंटल एबिलिटी. देन डिसिजन मेकिंग अँड प्रॉब्लेम सॉल्विंग मध्ये नो निगेटिव्ह मार्किंग. यामध्ये तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. ठीक है. देन बेसिक न्यूमरोलॉजिकल नंबर्स एंड देयर रिलेशंस, ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड एक्सेट्रा क्लास 10 लेवलचे असणार आहे. डाटा इंटरप्रिटेशन, चार्ट, ग्राफ्स, टेबल, डाटा सफिशियन्सी हे पण क्लास 10 लेवलचे आहे आपल्याला. मराठी आणि इंग्लिश लँग्वेजचे कॉम्प्रिहेन्शन स्किल असणार आहे. ते पण क्लास 10th आणि 12th लेवलच्या. क्वेश्चन्स आर रिलेटिंग टू मराठी इंग्लिश लँग्वेज comprehension skill class 10 12th level last items in the syllabus of the paper 2. The question will be multiple choice and objective type question आपल्याला यामध्ये असणार आहे. It is mandatory for candidate to appear both papers of Maharashtra Civil Services Gazetted Prelims examination for the purpose of evaluations. Therefore the candidate will not be considered for the evaluation in the case of he or she does not appear in the both papers of Maharashtra Civil Services Gazetted Prelim. ठीक आहे. तुम्हाला तुम्ही पेपर 2 क्वालिफाय झाले, सॉरी पेपर 1 आणि पेपर 1 क्वालिफाय झाले, पेपर 2 आपण पेपर 2 आपलं क्वालिफाईंग असणार आहे. ठीक आहे. हे आपला डिटेल सिलेबस आहे आपल्या प्रिलिम्स एक्झामिनेशनचा, जी आपली MES महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा 2025. त्यानंतर बघा अकॅडमी मध्ये आपण ऑल डायरेक्ट रिक्रुटमेंट बॅच स्टार्ट केलेली आहे फक्त सिव्हिल इंजिनिअरिंग साठी. त्यामध्ये आपण BMC, WRD, MGP, महाट्रान्सको यासारख्या सर्व एक्झामची आपण ऑनलाईन बॅच स्टार्ट केलेली आहे. त्यासोबतच नवी मुंबई महानगरपालिका भरती 2025 यासाठी आपले जे सिव्हिल इंजिनिअरचे पद आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्य, या पदासाठी आपण बॅच स्टार्ट केलेली आहे. बॅचची फीस फक्त 2000 रुपीज आहे प्लस 1 इयर व्हॅलिडिटी आहे. तुम्ही एका वर्षापर्यंत बॅचेस कधी पण बघू शकता. त्यासोबत तुम्हाला बॅचचे फीचर्स आहेत. जुन्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण, तांत्रिक विषयाचा भरपूर सराव होणार आहे. सर्व विषयांचे रेकॉर्डेड लेक्चर प्लस जे स्टुडंट बॅच जॉईन करणार त्यांसाठी आपण टेस्ट सिरीज आणि ई बुक्स नोट मोफत स्वरूपामध्ये ठेवलेली आहे. व्हिडिओ डाउनलोड सुविधा सुद्धा आहे. डिजिटल बोर्डवर लाईव्ह क्लासेस लेक्चर तुम्ही अनलिमिटेड वेळा पाहू शकता. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये आपल्याकडे लेक्चर्स अवेलेबल आहेत. तुम्हाला बॅच जॉईन करायचे असेल तर अकॅडमीचा नंबर आहे 8329588625. यावर तुम्ही कॉल करून बॅच जॉईन करू शकता किंवा तुम्हाला बॅचेस बद्दल काही इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही या नंबरवर कॉल करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचे आहे. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करायचे आहे. हा व्हिडिओ तुम्हाला तुमच्या फ्रेंड्सला सुद्धा शेअर करायचा आहे. थँक्यू.